अजित पवार अज्ञातस्थळी. महाराष्ट्राच्या राजकारणात सवयीची झालेली बातमी ही बातमी पुन्हा आली मंगळवारी सकाळी. पण यावेळी अजित पवार रुसले नव्हते. ही अजित पवारांची खेळी नव्हती. तर अजित पवार गर्दीला कंटाळून अज्ञातस्थळी गेले आहेत अशा बातम्या देण्यात आल्या. गर्दी झालेली अजित पवारांच्या जिजाई या बांगल्याच्या बाहेर पक्षप्रवेशासाठी, अजित पवारांना भेटण्यासाठी. पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप वन साईड डाव घुमवणार अशी चर्चा होती. कारण भाजपची सिटिंग नगरसेवकांची ताकद भक्कम आहे. त्यात दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं मोठ्या प्रमाणात इन्कमिंगला सुरुवात केली. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले नगरसेवक सुद्धा होते. त्यामुळे भाजपसमोर विरोधकच ठेवणार नाही असं चित्र निर्माण झालं, ज्याला शह स्वतः अजित पवारांनीच दिला. हो नाही करत अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं. जागा वाटप आणि चिन्हाचं भरणीत सुद्धा जुळवून आणलं. पण अजित पवारांनी घातला तो 29 डिसेंबरला. 30 डिसेंबर हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस. पण त्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांनी फक्त 12 तासात 9 नेत्यांचे प्रवेश करून घेतले. त्याआधीही प्रवेश झाले. किती कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचं उपरण घातलं याची तर गिनतीच नाही. हा पक्षप्रवेशाचा झपाटा इतका सुरू होता की अजित पवार अज्ञातस्थळी गेल्याच्या बातम्या आल्या. पण अजित पवारांनी कोणाकोणाचे प्रवेश घेतले आणि यातून भाजपला कितपत शह दिला जातोय, पाहूयात या व्हिडिओतून. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 28 डिसेंबरला सुद्धा भरपूर प्रवेश झाले. पण 29 डिसेंबरचा दिवस घात देणारा होता. याचं कारण म्हणजे भाजपाच्या बंडखोरांना दिलेले प्रवेश. बंडखोरे टाळण्यासाठी भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर केली नाही, तर त्यांना गुप्तपणे एबी फॉर्म देण्यात आले. पण तरीही काही इच्छुकांची कोंडी झाली आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा रस्ता धरला. ज्यात सगळ्यात चर्चेत असलेलं नाव म्हणजे धनंजय जाधव. 2012 नवी पेठ पर्वती भागातून धनंजय जाधव नगरसेवक झाले. 2017ला आरक्षणामुळे त्यांची संधी हुकली. पण यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली. प्रभाग क्रमांक 27 मधून त्यांना तिकीट हवं होतं. पण तिथून भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांचे निकटवर्तीय अमर आवळे यांना तिकीट मिळालं. आपला पत्ता कट झाल्यानं जाधव यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रभागातली दोन्ही तिकीटं घाटे यांच्याकडेच गेल्याचं चित्र